हॅलो एव्हरीवन, मी ज्ञान श्रुती आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक बी डी एसच्या 2022 मधला एक क्वेश्चन. तर क्वेश्चन आपला असा आहे, इफ कॉस्ट ऑफ 4 मँगोज अँड 7 ॲपल्स इज 450 अँड दॅट ऑफ द 7 मँगोज अँड 4 ॲपल्स इज 540, देन व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 1 मँगो अँड 1 ॲपल. ओके, तर ते कसं सॉल्व करायचं आहे बघा. सो फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट इक्वेशन लिहून घ्यायचं आहे. फर्स्ट इक्वेशन इन द सेन्स 4 मँगोज, एम स्टँड फॉर मँगोज, प्लस 7 ॲपल्स, ओके, इज कॉस्ट ऑफ 450 रुपीज. दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. अँड युअर सेकंड इक्वेशन इज दॅट 7 मँगोज अँड 4 ॲपल कॉस्ट आहे आपली 540 रुपीज. ओके, आपल्याला इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड मिळालेला आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एका ॲपलची आणि एका मँगोची किंमत किती असेल टुगेदर. ओके, नाव लेट्स सॉल्व द फर्स्ट थिंग. इक्वेशन नंबर सेकंडमधून आपण इक्वेशन नंबर फर्स्ट मायनस करूया. तर आपलं इक्वेशन असं येणार आहे 7m प्लस 4a विच इज इक्वल्स टू 540 मायनस 4m प्लस 7a इक्वल टू 450. ओके, तर इक्वेशन आपण मायनस करतो. याचा अर्थ बघा, 7मधून 4 गेले, 7मधून 4 गेले, आपल्या आले 3m. ऑल राईट. अँड सेकंड वन, इथे साईन होणार तुमची मायनस, इथे साईन होणार मायनस. सो 7 मायनस 4 करायचा, 7 मायनस 4 करायचा, आन्सर आपलं येते 3a. आणि बिग नंबर दॅट मीन्स 7चं साईन देऊन टाकायचं, इट विल बी मायनस, विच इज इक्वल्स टू आपलं सेम ॲज किती येणार, अँड दिस वन इज 9. ओके, ऑल राईट, 90. नाव वी हॅव टू फाइंड आउट 3 कॉमन काढा इथे. m मायनस ए ॲज इट इज राहिला, विच इज इक्वल्स टू 90. m मायनस ए फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. 3ला आपल्याला शिफ्ट करायचं आहे, 3 इकडे शिफ्ट होताना होणार 90 डिवायडेड बाय 3. सो m मायनस ए इज इक्वल टू 30. ठीक आहे, एक इक्वेशन अजून मिळालं आपल्याला. नाव शिफ्ट m इज इक्वल टू एला शिफ्ट करा इकडे, 30 प्लस ए होईल. ओके, नाव ही जी व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला m इज इक्वल टू 30 प्लस ए, ही व्हॅल्यू आपण पुट करायची इक्वेशन नंबर 1 मध्ये, या इक्वेशनमध्ये. ओके, तर इक्वेशन नंबर 1 काय आहे आपलं, 4m plus 7a is equal to 450. Now put the value of m, 4 into 30 plus a plus 7a which is equals to 450. Now solve this. हा येईल 120, हा येईल आपला 120 plus 4a plus 7a which is equals to 450. Now 120ला शिफ्ट करा इकडे, हा 4a plus 7a it will be 11a which is equals to काय येणार तुमचं 450 minus 120. So 11a is equal to आपल्याला हे, ओके, नाव 330. सो a काढायचं आहे आपल्याला परत 11 शिफ्ट करायचं आहे. 330 11 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, त्याच्यामुळे तो होणार डिव्हिजनमध्ये. सो डिवायडेड बाय 11. सो ए इज इक्वल टू आला तुमचा 30. एची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला. नाव वी हॅव टू फाइंड आउट द एम. ओके, व्हॉट इज युअर एम? एम मीन्स 30 प्लस ए. ओके, सो एम इज इक्वल टू 30 प्लस ए, दॅट मीन्स 30 अगेन. सो इट विल बी 60. सो एमची व्हॅल्यू मिळालेली आहे 60, दॅट मीन्स एका मँगोची किंमत आहे तुमची 60 आणि ॲपलची मिळालेली आहे 30. ओके, सो टुगेदर वी हॅव टू फाइंड आउट द 1 मँगो अँड 1 ॲपल टुगेदर, दॅट मीन्स m प्लस a विच इज इक्वल्स टू 60 प्लस 30 विच इज इक्वल्स टू 90. सो युअर आन्सर इज 90. दॅट मीन्स ऑप्शन नंबर 4. ओके, क्वेश्चन थोडासा डीपमध्ये आहे, खूप सारा फिरवून विचारलेला आहे. व्यवस्थित जर आपण एक्सप्लेन केलेलं जे काही आहे तुम्ही व्यवस्थित पुन्हा एकदा बघितलं तर तुम्हाला ते कळेल आन्सर कसं आलेलं आहे. ओके, थँक्यू.